मला कालचं उदाहरण सांगतो. त्या सोलापूर जिल्ह्यामधलं कोणतं गाव रे? अंजनगाव. अंजनच ना, अंजनगाव. सोलापूर जिल्ह्यातलं अंजनगाव. तिथं रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झाला. झाले वाद सुरू झाला. धनगर समाज म्हटला आम्हाला माहित नाही, काही पोरांनी आणून बसवला, झाला वाद सुरू. पण सांगू तुम्हाला, आज मनोज जरांगे पाटलांचं स्टेटमेंट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे वाद निर्माण होतील अशा ठिकाणी बसवू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे पद्धतशीर चर्चा विनिमय सर्वांना विश्वासात घेऊन बसवा. हे कोणाचं स्टेटमेंट आहे? मनोज जरांगे पाटलांचं. मराठा समाजाचं नेतृत्व आणि धनगर समाजाचं नेतृत्व आहे गोपीचंद पडळकर साहेब. त्यांचं स्टेटमेंट काय माहितीये? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी दिवसा ढवळ्या ढोल वाजवीत बसवतो. कुठं जाती येते हो? ते काय म्हटले, मी ढोल ताशा वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भर दुपारी बसवतो. गोपीचंद पडळकर साहेब म्हणताय. मनोज जरांगे पाटील म्हणताय वाद निर्माण होतील अशा ठिकाणी स्मारक बसू नका. म्हणजे काय आपल्याला शिकावं लागणार आहे की कोण जर आपल्या तेढ निर्माण करायचं काम करत असेल तर तो सापळा आहे, तो ट्रॅप आहे. त्याच्यातून आपल्याला सावध राहावं लागल आणि जाती पाती उचकाटून फेकून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हिंदू म्हणून एकत्र यावं लागल आणि हिंदूंचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करावा लागल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी